शुभू, श्रावणी तू हाराच्या पूजेची लईच गाय लागल्या वाटतं तुला. एक घाई नाहीये रे, पण बाबांनी इतका मोठा मान मला दिलाय, यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा आनंद नाही माझ्यासाठी. खरं सांगू का, अशी ना एक हुरहुर लागून राहिली. तुला माहितीये, जेव्हा मी हाराची पूजा करीन तेव्हा बाबांच्या डोळ्यात माझ्यासाठी थोडंसं का होईना पण प्रेम नक्की दिसेल. आणि त्या प्रेमाची किंमत या हारापेक्षा माझ्यासाठी खूप मोठी असेल. शुभू, खरंय. काढ ना हार. किती सुंदर आहे ना हार शुभू. हा हार देवीला घातल्यावर देवीचं रूप तर आणखीनच सुंदर दिसेल. नक्की दिसेल. पण या हारापेक्षा मूल्यवान काय माहितीये? तुझी स्माईल. या हाराला बी हेवा वाटेल तुझ्या चेहऱ्यावरचं तेज बघून. वा वा वा, काय चाललंय का इथे? गुलू गुलू रोमॅन्स. आत्या, काही काय बोलतेस? तसं नाही, तुमचं लग्न ठरलंय आणि तुम्ही असे एकांतात एका खोलीत वगैरे आहात म्हणून म्हटलं. आत्यासाहेब, रोमांस वगैरे काय चाललेला नाहीये. आणि तुम्हाला माहितच असेल, महालक्ष्मी देवीला जो हार अर्पण करणार आहे त्याची पूजा श्रावणीच्या हस्ते होतीये. ते तसा साहेबांचा आदेशच आहे. तो हार फक्त व्यवस्थित आहे की नाही हे बघायला आलतो आम्ही. मला माहितीये ना. आणि मला जेव्हा कळलं ना श्रावणी की या हाराची पूजा तुझ्या हातून होणार आहे, खरंच सांगते मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की काही विचारू नकोस. खूप बरं वाटलं. फक्त एक जरा सूचना आहे तुला. या हाराची पूजा झाल्यानंतर ना कुठल्या तरी रस्त्यावरच्या भिकारड्याला दान बिन देऊ नकोस. नाही, गरिबाचा खूप कळवळ आहे ना तुला, म्हणून म्हटलं. तुला आठवतंय का, तू तो 1 लाखाचा चेक बघ असाच कोणाला तरी दान देऊन टाकला होतास. तसं या हाराचं करू नकोस. हा देवीला घालण्यासाठी आणलेला आहे. आत्या, कसं आहे ना, कोणाला कधी आणि किती मदत करायची ह्याची मला जाण आहे. आणि हा मान देवीचा आहे हेही चांगलंच माहिती आहे मला. तू नको काळजी करूस. नाही, मी आपली तुला समज दिली ग. तो हार जरा जपून ठेवा, देवीला घालायचा आहे तो. आणि तुमचं झालं असेल गुलू गुलू तर या खाली. शुभ आणि श्रावणीच्या पत्रिकेत योग तर लई छान जुळून यायलेत की. अरे देवा, काय पाप करायलोय मी. लई मोठी चूक घडायली माझ्या हातनं. विश्वंभर साहेबासारखा देव माणूस जो माझ्या पोराला स्वतःच्या पोरासारखा मानतो, त्याच्या घरात चोरी. आणि ती बी आई महालक्ष्मीला अर्पण करणाऱ्या हाराची. नाही नाही नाही, या असलं पाप केलं ना मी तर माझी अख्खी पिढीच्या पिढी नरकात सरळ. नाही नाही, काही ना काहीतरी करावं लागेल. देवा, काय करू? तो हार आत्ता जिथं आहे त्या जागेवरून हटवला तर, म्हणजे विश्वंभर साहेबांनी तो हार तिथनं काढून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी ठेवला तर तो हार मला चोरीच करता येणार नाही. म्हणजे त्या विक्रम पाटलाच्या सांगण्यावरून मला चोरी करता येणारच नाही. हे बेस्ट आहे, असंच करतो. हॅलो, कोण बोलताय? हॅलो साहेब, मी कोण बोलतोय ते महत्वाचं नाहीये. मी काय सांगतोय ते नीट ऐका. अहो पण तुम्हाला काय सांगायचं आहे ते तरी सांगा.
शिक्षण मंत्री विश्वंभर साहेब राजे शिर्के आहेत ना, त्यांच्या घरामध्ये महालक्ष्मी देवीला अर्पण करण्यात येणारा जो हार आहे, त्या हाराची आज चोरी होणार आहे. काय शिक्षण मंत्र्याच्या घरी चोरी? अहो तुम्ही कोण बोलताय आणि नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे? अहो मी सांगतोय तेवढं करा. साहेबांच्या घरी लगेच संपर्क करा आणि त्यो हार साहेबांना तिथनं लगेच हटवायला सांगा, सुरक्षित ठिकाणी ठेवायला सांगा. अहो कोण बोलताय तुम्ही आणि तुम्हाला ही नक्की माहिती मिळाली तरी कशी? हॅलो, अहो मला सांगा तरी. हॅलो, अरे कोण होता हा? आणि शिक्षण मंत्र्याच्या घरी चोरी? मला एक कळत नाही, ती वैशाली अचानक कशी मेली? म्हणजे तुला यात काही संशयास्पद वाटत नाही रुद्र? सर, अजून तरी आम्हाला काही कारण समजलं नाही. तिचा मृत्यू खूपच अचानक झाला. तिची बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे. आता रिपोर्ट्स आले की ठोस काय ते कारण काय. मला सांग, या बंगल्यात शिरण्यासाठी किंवा इथली सुरक्षा मोडण्यासाठी तिला कुणी मदत केली होती का? याबद्दल तिने काही सांगितलं मरण्यापूर्वी? सर, तिनं कोणाचंच नाव घेतलं नाही. साहेब, वर सगळं व्यवस्थित आहे, ऑल ओके. गुड. बरं साहेब, ओवाळणीचा कार्यक्रम कधी सुरू करायचा? मी गुरुजींना सांगितलंय, ते आले की आपण सुरू करूया. काय भैया? ठीक आहे, चालेल. रुद्र, तुला श्रावणीशी काही बोलायचं असेल तर बोलू शकतोस तू. मला अरे अरे अरे, त्याला जरा शांतपणे नाश्ता पाणी तर करू दे, मग बोलेल की. घे घे रुद्र, चहा घे, नाश्ता पण येतोच आहे. हं, मग बोला सावकाश. शुभू, जरा बाहेर बघ जा, गुरुजी आलेत का, आणि आले असतील तर त्यांना काही पूजेचं साहित्य वगैरे लागणार असेल तर जा मदत कर लवकर. हो. हा विश्वंभर मध्ये काहीही बोलून घोळ घालत असतो. आता मलाच पावला पावलावर सावध राहावं लागणार आहे. असं का म्हणाले बाबा? त्यांना मला काही सांगायचं असेल तर ते डायरेक्ट सांगू शकतात, किंवा शुभूकडूनही मला सांगू शकतात. मग ते रुद्र सरांना का असं म्हणाले?